प्रेत ह्या गोष्टी अस्तित्वात आहेत की नाही यामध्ये बऱ्याच जणांचं दुमत पाहायला मिळतं. बराचसा वर्ग या गोष्टींना मानतो, तर काही जण या गोष्टीला केवळ अंधश्रद्धा म्हणून बघतात. आपल्या आजच्या कथेतला नायक अमितचा देखील या गोष्टींवर बिलकुल विश्वास नव्हता. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात असं काही घडलं की त्याला या गोष्टींवरती इच्छा नसताना सुद्धा विश्वास ठेवावा लागला. नेमकं काय घडलं त्याच्यासोबत हेच आपण ह्या कथेत अमितच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ऐकणार आहोत. तर चला मग त्याच्या शब्दात सुरुवात करतो. नमस्कार मित्रांनो, मी अमित शिंदे. मी ठाण्याला राहतो. माझी बायको आणि माझ्या 2 मुलांसोबत मी एक सामान्य माणसाचं आनंदाने जीवन जगत होतो. पण एक दिवस माझ्या आयुष्यात असं काही असामान्य घडलं की ज्याने काही दिवसांकरिता का होईना पण माझ्या सुखी जीवनाची घडी विस्कटली. 2 वर्षापूर्वीची ही गोष्ट. साल 2021. मे महिन्याची नुकतीच सुरुवात झाली होती आणि त्याच दरम्यान माझ्या मेहुण्याचं लग्न ठरलं होतं. आता मे महिना म्हटल्यावर मुलांना उन्हाळी सुट्ट्या पडल्या होत्या, पण मला मात्र कामावरून सुट्टी मिळणं कठीण होतं. त्यात सख्या मेहुण्याचं लग्न म्हटल्यावर निदान आठवडाभर तरी आधी जाणं भाग होतं, पण मला ते शक्य नव्हतं. शेवटी मी माझ्या बायकोला आणि मुलांना मेहुण्याच्या लग्नासाठी रत्नागिरीला पाठवून दिलं आणि लग्नाआधी 1-2 दिवस येईन असं कबूल केलं. आणि कबूल केल्याप्रमाणे मेहुण्याच्या हळदीच्या दिवशी दुपारी 12 वाजता मी माझी स्वतःची 4चाकी गाडी घेऊन ठाण्यातून रत्नागिरीला जायला निघालो. आता रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत मी रत्नागिरीला पोहोचेन असा माझा अंदाज होता आणि गाडीत मी एकटाच असल्यामुळे भरधाव वेगाने अंतर कापत होतो. बरोबर सायंकाळच्या 4 वाजता मी कशेळी घाट उतरू लागलो. आता जास्तीत जास्त 3-3.5 तासात सासरूवाडीत पोचेन असं मला वाटत होतं. पण प्रत्येक वेळी आपल्याला हवं तसं घडतं असं नाही आणि यावेळेस माझ्या बाबतीत तेच घडणार होतं, ज्याची कल्पना मला बिलकुल नव्हती. माझी गाडी भरधाव वेगाने घाट उतरत होती आणि तेवढ्यातच एका वळणावर एक भला मोठा खड्डा माझ्यासमोर आला आणि गाडी वेगात असल्यामुळे नेमकी गाडी त्या खड्ड्यात जाऊन आदळली आणि जे नको व्हायला तेच घडलं. जोरात आदळल्याने गाडीची उजव्या बाजूची कैची तुटली आणि गाडीचा टायर शॉक ऑब्झर्वरला घासू लागला. आता ते मला गाडी चालवताना जाणवू लागलं. मी गाडी थांबवली आणि आजूबाजूला मेकॅनिक शोधू लागलो, पण त्या घाटात मेकॅनिक मिळणं फारच अवघड होतं. पण सुदैवाने त्या ठिकाणापासून जवळपास 12 किलोमीटर पुढे असलेल्या खेड तालुक्यातील भरणा नाक्यावरच्या एका मेकॅनिकशी माझा संपर्क झाला आणि जवळपास 5 तासांच्या अथक मेहनतीने माझी गाडी दुरुस्त झाली. पण या सगळ्यात 9 वाजून गेले होते. गाडी दुरुस्त झाल्यानंतर त्या मेकॅनिकला त्याच्या मेहनतीचे पैसे देऊन त्याचे आभार मानून मी पुढील प्रवासासाठी सुरुवात केली आणि बरोबर 1 वाजता मी रत्नागिरीला पोचलो. पण अजून माझा प्रवास आणि माझ्या अडचणी संपल्या नव्हत्या. रत्नागिरीतून माझी सासूरवाडी अजून 20 किलोमीटर अंतरावर होती. मी गावाच्या दिशेने गाडी वळवली आणि निघालो. गावात जाणारा रस्ता अधेमध्ये खराब होता, त्यामुळे मी गाडी जपून चालवत होतो, कारण आता पुन्हा एखाद्या खड्ड्यात गाडी टाकून मला गाडीचं नुकसान करायचं नव्हतं. त्यात तो रस्ता सामसूम होता. आजूबाजूला चिट पाखरू नव्हतं. त्या रस्त्यावर माझ्या गाडीशिवाय अन्य कोणतंच वाहन दिसत नव्हतं. सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरला होता आणि त्या अंधारात मी हेडलाईटच्या प्रकाशावर गाडी हाकलत होतो. आज कोण जाणे, पण ते अंतर मला पार करायला जरा जास्तच वेळ लागत होता. त्यामुळे मी गाडीचा वेग जरा वाढवला
आणि गिअर चढवत ॲक्सिलेटरवर पंजा दाबला. गाडीने बऱ्यापैकी वेग पकडला होता. तेवढ्यात मला रस्त्याच्या मधोमध असं काही दिसलं ज्याने मला वेग कमी करावा लागला. रस्त्याच्या मधोमध एक बाई उभी होती आणि ती मला हाताने थांबण्यास इशारा करत होती. एवढ्या रात्री ही बाई या निर्जन रस्त्यावर काय करते आणि कोण असेल ही बाई, हा विचार जसा आता तुमच्या मनात आलाय तसा माझ्या देखील मनात आला होता. पण रस्त्याच्या मधोमध ती उभी असल्यामुळे मला गाडी थांबवणं भाग होतं. त्यात माझा भूत प्रेत या गोष्टींवर कधी विश्वास नसल्यामुळे ती देखील शंका माझ्या मनात आली नाही आणि मी गाडी बिनधास्त थांबवली आणि तीच माझी पहिली चूक ठरली. गाडी थांबताच ती बाई माझ्या गाडीजवळ आली आणि मोठमोठ्याने रडत मला म्हणाली, साहेब माझी मदत करा, माझा मुलगा विहिरीत पडलाय, तो बुडून मरेल साहेब, वाचवा त्याला, मी तुमच्या पाया पडते. मित्रांनो, ती असं म्हणताच मला तिची दया आली. मी गाडीतून उतरलो आणि तिला विचारलं, कुठे आहे तुमचा मुलगा, कोणत्या विहिरीत पडलाय? तसं ती मला म्हणाली, साहेब माझ्या मागून या, मी दाखवते तुम्हाला. असं म्हणून ती त्या विहिरीच्या दिशेने वेगाने चालू लागली. मी पण तिच्या मागून गडबडीत चालू लागलो. पण खूप अंधार असल्यामुळे मला पायाखाली फारसं दिसत नव्हतं. म्हणून मी खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि टॉर्च पेटवला. पण मित्रांनो, थोडा वेळ चालल्यानंतर मला त्या बाईची एक गोष्ट जरा विचित्र वाटली. कारण काळोखातून ती बाई अगदी अचूक आणि न धडपडता चालत होती. बहुतेक तिचा रोजचा रस्ता असावा, म्हणून कदाचित ती बिनधास्त चालत असावी असा विचार मी केला आणि ती माझी आतापर्यंतची दुसरी मोठी चूक ठरली. आता ती बाई एका जागी थांबली, तसा मी देखील थांबलो आणि समोर बघतो तर एक जुनाट काळ्या दगडाने बांधलेली विहीर मला दिसली. मी मोबाईलचा टॉर्च विहिरीत मारला आणि आत डोकावून बघितलं. आतमध्ये कमी उजेडामुळे मला फारसं काही दिसत नव्हतं, म्हणून मी अजून मान आत घालून डोकावून बघितलं आणि समोरचं दृश्य बघून मला धक्काच बसला. कारण मित्रांनो, ती विहीर पूर्णपणे कोरडी होती. आतमध्ये पाण्याचा एक थेंब देखील नव्हता. मी लगेचच विहिरीतून मान बाहेर काढली आणि त्या बाईच्या दिशेने बघू लागलो. आता तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण आतापर्यंत माझ्या शेजारी उभी असणारी ती बाई अचानक गायब झाली होती. झालेल्या प्रकाराने मी चांगलाच गोंधळून गेलो. कुठे गेली असेल ती बाई अचानक? याच विचारात मी इकडे तिकडे पाहू लागलो. मला दरदरून घाम फुटला होता. हृदयाचे ठोके जलद गतीने वाढत होते. आता मला कळून चुकलं होतं की ज्या गोष्टीला मी एवढे दिवस नाकारत होतो, आज तीच गोष्ट माझ्यासमोर तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. माझी भीतीने गाळण उडाली होती. आता काय करायचं, यातून बाहेर कसं पडायचं याचाच विचार मी करत होतो. तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज पडला. तो आवाज त्या बाईचाच होता. ती म्हणत होती, फसला रे फसला, पाहुणा फसला. असं म्हणून ती विक्षिप्त हसू लागली. तिचं हसू इतकं भयानक होतं की माझ्या कानाचे पडदे हादरत होते. कानावर हात ठेवले तरी देखील तिच्या हसण्याचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. आता माझी खात्री झाली की आजची रात्र ही आपली शेवटची रात्र असणार आणि ह्याच विचाराने माझ्या डोळ्यात चटकन पाणी आलं. मी डोळे घट्ट मिटून घेतले. आता माझ्या डोळ्यासमोर माझ्या बायको आणि मुलांचा चेहरा आला आणि मी ठरवलं, नाही, काही झालं तरी आपण हार मानायची नाही. जर मला काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल. काही झालं तरी मला जगायचंच आहे. असा विचार करून वाट मिळेल तिकडे सैरावैरा पळू लागलो. तसं मला जाणवलं की कुणीतरी माझ्या मागून माझा पाठलाग करत होतं.
पण मागे वळून बघण्याची माझी हिंमत होत नव्हती. मी मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचं उच्चारण चालू केलं. तशी मागून येणाऱ्या पावलांचा आवाज थोडा कमी झाला. तसं मी पुन्हा मोठमोठ्याने ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणू लागलो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मागून येणाऱ्या पावलांचा आवाज पूर्णपणे बंद झाला आणि मी माझ्या गाडीजवळ येऊन पोचलो. गाडीत बसून चावी फिरवली आणि माझी गाडी देखील पहिल्याच प्रयत्नात चालू झाली. तेवढ्यात एक आवाज माझ्या कानावर पडला, वाचलास रे वाचलास. मित्रांनो, तो आवाज इतका भीतीदायक होता, आज सांगताना देखील माझ्या अंगावर भीतीने काटा येतोय. आता मी मागचा पुढचा विचार न करता गाडी वेगाने पळवू लागलो आणि थेट घराजवळच जाऊन थांबलो आणि घडलेला प्रसंग माझ्या सासऱ्यांना सांगितला. तेव्हा ते सांगू लागले, खूप वर्षापूर्वी त्या बाईचा मुलगा त्याच विहिरीत पडून वारला होता आणि त्याचं दुःख सहन न झाल्याने तिने देखील त्याच विहिरीत उडी मारून तिचा जीव दिला होता. आजही ती अमावस्या पौर्णिमेला बऱ्याच जणांना दिसते. तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही योग्य वेळी तिथून पळ काढलात, नाहीतर आज काय झालं असतं ते देवच जाणे. मित्रांनो, खरंच त्या महादेवांची कृपा म्हणून मी त्या प्रसंगातून बाहेर पडलो. पण त्या घडलेल्या प्रसंगाच्या भीतीतून बाहेर पडायला मला खूप दिवस गेले. मित्रांनो, ते म्हणतात ना कि अकाल मृत्यु मरे, जो काम करे चंडाल का, काल भी उसका क्या बिगाडे, जो भक्त हो महाकाल का. ही ओळ माझ्या बाबतीत अगदी तंतोतंत खरी ठरली होती. तर मग मित्रांनो, आज इथेच थांबतो आणि पुन्हा अशीच अंगावर काटा आणणारी भयकथा लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येतो.